काय देवाकडे मागावा हा प्रश्न आहे. पण साधू संतांनी सुखही मागितलं नाही, दुःखही मागितलं नाही. एका स्त्रीनं दुःख मागितलं. तिला माहित होतं सुख जर जवळ आलं तर मला माझा भगवंत दूर जाईल. ध्रुव बाळ ज्यावेळेस भगवंताला, नामदेव महाराजांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, ज्यावेळी ध्रुव बाळ देवाला मागणी मागायला गेला त्यावेळी ध्रुव बाळ मागत असताना चौघाची लाईन लागली होती. एक होता ध्रुव, दुसरा होता प्रल्हाद, तिसरे होतं उप म्हणून, चौथे होते नामदेव महाराज. पण नामदेव महाराज हे बुद्धीनं, वयानं, ज्ञानानं, तपानं अधिकारी होते. पण त्यांच्या जीवनामध्ये एक अशी गोष्ट होती की गुरु नसल्यामुळे आपण काय मागावं हे नामदेव महाराजांच्या लक्षामध्ये येत नव्हतं. ध्रुव ज्यावेळेस पहिल्या सुरुवातीला देवाला मागायला गेला त्यावेळेस मागत असताना ध्रुव बाळांनी भगवंताला आढळपद मागितलं. त्यावेळेस नामदेव महाराज त्याला खुणवीत होते की बाबा तू आढळपद मागू नको, उंच स्थान मागू नको. म्हणून देवाला कधी गाडी, देवाला कधी बंगला, देवाला कधी माडी हे कधीच मागायचं नाही. देवाला फक्त म्हणायचं जोपर्यंत ती बॉडी आहे तोपर्यंत तुझं नाम घेण्यासाठी फक्त योग्य ठिकाणी पाठवा आणि योग्य ठिकाणी भगवंताचं नाम घेण्याची संधी दे. बस. ज्याची बॉडी चांगली, अहो बॉडी खराब झाली तर गाडी काय कामाची आहे. लोक घरातली गाडी सुद्धा ठेवत नाहीत. नाही जमत आमच्या बापाच्या बॉडीचा वास उडाला आहे, करा ऑटो रिक्षा म्हणतात. मग बॉडी चांगली ठेवली तर गाडी कामाची आहे, बॉडी चांगली ठेवली तर माडी कामाची आहे, आणि बॉडी चांगली ठेवली तरच परिवार सुद्धा कामाचा आहे. नव्हे तुझा हा परिवार आहे. द्रव्य दाराक्षण भंगुर शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाषा, हे तुझे नाहीत. म्हणून संसारातलं काही मागितलं नाही. ज्यावेळेस ध्रुवाने इच्छा व्यक्त केली देवा उंच असं स्थान दे, आणि उंच स्थान दे म्हणल्या नामदेव महाराज खुणवीत होते, नको ध्रुवा नको मागू. त्यावेळेस नंतर मागणी मागितली, भगवंतानं दिली. ध्रुवाला नामदेव महाराजांनी विचारलं का उंच स्थान मागितला, पण मी मागत असताना नामदेवा तुम्ही नको का म्हणत होता. त्यावेळेस नामदेव महाराजांनी सांगितलं अरे सगळी जर संसारातली सुख मिळाली तर ऐक, सुख जवळ येतं पण सुख देणारा भगवंत मात्र दूर जातो. म्हणून देवाला काय मागावं, दुःख मागावं. प्रल्हादानी काय मागितलं, म्हणले देवा मी भक्ती करतो, मी भजन करतो, पण ऐक ना मग मी तुझ्यासाठी देतो झोपलेले बाबा, पण माझ्यासाठी नको, माझ्या बापासाठी दे. म्हणल्या देवाच्या सुद्धा डोळ्यातून अश्रू आले. तिसरी मागणी उप म्हणून वाटीवर दुधासाठी दूध मागितलं, माझ्या भगवंतानं सागर दिला, पण ते सागर दिला पण त्या उप म्हणूनला माझ्या भगवंतानं भेट नाही दिली. लक्षात ठेवा. ज्यावेळेस नामदेव महाराजाचा नंबर आला त्यावेळेस नामदेव महाराजाला विचारलं नामदेव महाराज तुम्हाला काय पाहिजे. भगवंतानी त्यावेळेस सांगितलं देवा तुझ्यापासून मला आयुष्यात कधी दूर लुटू नको. का, मी जोपर्यंत तुझ्या जवळ आहे तोपर्यंत तूच मला दिसशील, आणि जोपर्यंत मी तुझ्या जवळून दूर जाईल तोपर्यंत मला या सुखाची आणि या धनाची याची मला गरज नाही. पण एक पाहिजे, तू का म्हणी जवळी आले आणि उभे केले समचरण, जिथं तू असावं तिथं तुझा हा नाम्या दिसावं. आणि ज्या दिवशी तुझ्या जवळ हा नाम्या दिसल तरी साधू संत काय करील, नाम आणि देव या दोन्हीची संगड घालतील. विठाला नामदेव नामात रंगला संत तुका कीर्तनी दंगला, पाहुनी सेवा करी थांबला हरी, टोप हा विठेवरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. नामदेव महाराज नामामध्ये रंगून गेले, आणि नाम घेत असताना तुकोबाराया त्या नामामध्ये रंगून गेले. रंगी रंगी श्रीरंगे काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाषा झने. नामदेव महाराज नामामध्ये रंगून गेले, जीवनभर जन्मभर आयुष्यभर त्या देवाचे चरण नाही सोडले. हो आज ही लोक पंढरपूरला जातात, आज ही वारकरी वारीला जातात, पांडुरंगाचं दर्शन घेतात, पण ऐका नामदेवाचं दर्शन घेतल्याशिवाय लोक माघारी येत नसतात. अधिकार नामाचा जास्त का अधिकार देवाचा जास्त? कुणाचा? नामाचा अधिकार. मग नाम श्रेष्ठ आहे आणि नामामुळे भगवंत श्रेष्ठ आहे. मग आम्ही नामच घेतलं नाही तर देव कुठला आहे तुमच्या जवळ? आहे का देव? नाही येत आम्ही भजनाला, नाही येत आम्ही कीर्तनाला, नाही येत आम्ही पूजेला, मग आहे का देव? नाही. म्हणून आम्हाला देवाच्या जवळ जाता यावं आणि देवाला आपलंसं करता यावं, याच्यासाठी परमार्थातलं सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर देव आणि देवाचं नाव आहे. गगनावनी वाड नाम आहे, गगनावनी वाड नाम आहे, गगनावनी वाड
देशी चाडण गगनाहुनी बाड नाम आहे. म्हणून या देशामध्ये देवाला आपलंसं करायचं असेल आणि सुखाची प्राप्ती करायची असेल तर खरं तर कलियुगामध्ये देवाची जरी सेवा केली तर सुखाची प्राप्ती जीवनामध्ये नाही. तुम्ही म्हणसाल असं कसं ताई, आम्ही एवढं देव करतो, एवढे मोठे मोठे सप्ते करतो, एवढे भजन करतो, एवढे कीर्तन करतो, पण आमच्या जीवनामध्ये सुख का नाही? याला कारण कलियुग आहे. याला कारण कलियुग आहे. काही काळामध्ये तपानं देवाची प्राप्ती होते, काही काळामध्ये जपानं देवाची प्राप्ती होते, काही काळामध्ये श्रवण भक्तीनं देवाची प्राप्ती होते. पण कलियुग असं आहे, केवळ 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 ठाईचं वैसोनी करा एक चित्त आणि आवडे अनंत आळवावा. मग लोक म्हणतील आम्ही घरी बसून भजन केल्यावर जमल का? घरी बसल्यावर नाम कळतं पण देव कळत नाही ना, म्हणून जमत नाही. याच्यासाठी इथं यावं लागतं. घरी बसल्यावर आम्हाला नाम कळतंय पण देव कळत नाही ना, देव कळावा लागतो. अरे देव कळण्यासाठी तर माणसाचा जन्म मिळाला तुम्हाला आम्हाला देव कळायला पाहिजे, आम्हाला देश कळायला पाहिजे, आम्हाला धर्म कळायला पाहिजे. नाही कळत आम्हाला देश. बरेचशा लोकांना देश सुद्धा कळत नाही हो. हा देश म्हणजे सामान्य नाही. मेरे देश की धरती उगले सोना उगले हिरे मोती, मेरे देश की धरती, ज्या धरतीवर ज्या देशामध्ये आमचा जन्म झाला, आमची माती आमची माणसं, बरोबर आहे? हे सगळ्याला माहित आहे, आमची माती आमची माणसं. पण आमची माणसं आमची माती कधी करतील माहित नाही. विठाला देश कळाला की आम्हाला धर्म कळावा. धर्म कळाला की धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. मग देव आम्हाला कळायला पाहिजे, देवही कळायला पाहिजे. पण कोणता देव कळायला पाहिजे? देव 33 कोटी. सहज लोक बोलून जातात किती देव आहेत? 33 कोटी. कुण्या देवाकडे जाऊ? 33 कोटी देवाकडे जायचीच गरज नाही. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे, हृदय मंदिरी स्मराकारी, आपुली आपण करा सोडवन. गरजेचे 2 नाव आहेत, राम आणि कृष्ण, आणि गरजेच्या 3 वस्तू आहेत, अन्न वस्त्र निवारा. बस, याच्या पलीकडे तुम्ही काहीच नाही. हार नाही, फुलं नाही, तुरे नाही, काहीच नाही. एक महादेवाचं मंदिर होतं, महादेवाच्या मंदिरामध्ये हजारो भक्त त्या देवाला जात होते. महादेवाला कोणी वेल घेऊन जावं, कोणी पाणी घेऊन जावं, कोणी फुलं घेऊन जावं, कोणी दुर्वा घेऊन जावं, कोणी धोतरा घेऊन जावं, कोणी काही घेऊन जावं, प्रत्येकाची भावना. पण रिकामं कोणीच जात नव्हतं. एक गावातल्या व्यक्तीनं पाहिलं, अट्टल चोर. म्हणलं ही लोक देवाच्या मंदिरात एवढं घेऊन का जात असतील आणि देव याच्या मोबदल्यामध्ये काय देत असेल? हा प्रश्न पडला त्यानं. मला आज पाहण्यासाठी जावंच म्हणला. निघाला, गेला महादेवाच्या मंदिरात. एका खिडकीतून पाहू लागला, कुणी प्रत्येक जे काही आणलं ते देवाला समर्पण करीत होते. खिडकीतून पाहिला, सगळे भक्त निघून गेले की संध्याकाळी गाभाऱ्यामध्ये गेला. गाभाऱ्यामध्ये गेल्यावर देवाला प्रश्न टाकला, देवा तुला देतात तेव्हा तू देतोस का? पण तुला देतात तरी काय? झाड लावणारी दुसरीच असती, पाणी घालणारी तिसरी असती, तोडून आणणारी पाट आपली सासू असते, आणि वाहणारी तिची सून असते. झाड सुद्धा आपण लावलं पाहिजे, त्या झाडाला पाणी सुद्धा आपण घातलं पाहिजे, आणि त्या झाडाचं फुल नेऊन भगवंताला वाहिलं पाहिजे. पण झाड आपण लावत नाही, बरोबर आहे? त्या झाडाला फुल आलं तरी आपण देवाकडे जात नाही. तसं दुसऱ्याच्या झाडाची फुलं जर निघून आपण देवाला वाहत असेल तर देव आपल्याला काही देत नाही. याने विचार केला, हे मी देवा मी काहीच घेऊन आलो नाही म्हणला. पण सांग म्हणला, तुझ्याकडे लोक कशासाठी येतात? इकडं तिकडं तिकडं इकडं बघितलं की वरी घंटा बांधलेला दिसला सोन्याचा. असं यानं पाहिलं, अरे बापरे म्हणलं, लोक याला नेण्यासाठी येतात म्हणला. सध्या सोन्याचा भाव लय आहे म्हणला, हे घंटा घेऊन जाण्यासाठी लोक येतात म्हणला. जाऊ द्या म्हणला, लोक येण्याच्या अगोदर मीच घेऊन जातो म्हणला. सगळा पिंडीवरला बेल फुलं सगळी बाजूला काढली. खुर्ची नाही, टेबल नाही, शिडी नाही, कशाने घेऊन जावा हा घंटा? प्रश्न पडला. विचार केला, याच्यावरच उभा टाकतो ना, घंटा तोडून घेतो म्हणला. महादेवाच्या पिंडीवरच वरी 2 पाय ठेवून उभा टाकला आणि वरी घंट्याला हात लावला आणि 2 हाताने असा घंटा धरला. अरे वा, सोन्याचा घंटा आहे म्हणला. त्या घंट्याला याचा स्पर्श झाल्या खालून महादेव म्हणू लागले, बाळा पडचिल, नीट थांब. इकडं तिकडं तिकडे इकडं बघितलं, कुठून आवाज येतो? अरे बाळा मीच बोलतोय, घट्ट पकड. पकड म्हणल्यावर घट्ट असा त्या घंटीला पकडला आणि खाल्ली. म्हणला, अरे बापरे, माझ्यासोबत महादेव बोलतोय म्हणला. गाणी ऐकूत आपण, पांडुरंग बोलतोय, अंबाबाई बोलतेय, तसं यानं म्हणला माझ्यासोबत महादेव बोलतोय म्हणला. पण महादेवा मी तुला काहीच दिलो नाही म्हणला, सगळ्यांनी तुला काही काही दिलं म्हणला, पण मी काहीच दिलो नाही तू मला बोलतोस म्हणला. महादेवानी म्हणले, जे इतर भक्तांनी मला दिलं ते जगातलं आणून दिलं म्हणले. सगळं हे सगळं जगात मिळतंय म्हणले, पण तू जे मला दिलास ते कुणीच दिलं नाही म्हणले. काय दिलो देवा म्हणला? अरे मी स्वतःलाच तुला वाहिलंय म्हणला. महादेव म्हणले, तू स्वतःलाच मला वाहिलं. माझ्यावर ज्यावेळेस तू 2 पाय ठेवून विराजमान झालास त्यावेळेस तू स्वतःला मला वाहिलंस म्हणले.
मग याच्यापेक्षा मला पाहिजे काय? म्हणले काया माझ्याकडे आली, वाचा माझ्याकडे आलं, मन माझ्याकडे आलं, आणि तिन्ही गोष्टी आल्या म्हणून याच्या मोबदल्यामध्ये मी तुला आज सोनं सगळं आम्ही सोडून दिलं. स्वतःला देवाला जर वाहिलं तर देवाला मागेल ते देव देतो. पण आम्ही स्वतःलाच वाट नाही, जगातलं सगळं निवून जर देवाला देत असेल तर देव आपला कधीच होत नाही महाराज. बरोबर आहे, होत नाही. पण आम्हाला देश कळाला, आम्हाला देव कळाला, आम्हाला देवाचं नाम कळालं. बरोबर आहे. नाम दोनच महत्वाचे, राम आणि कृष्ण. गरजेच्या वस्तू अन्न, वस्त्र आणि निवारा. बरोबर आहे. पूर्वीच्या माणसाचं घर किती होतं? 4x4ची एक खोली होती. किती घर? घरात राहत की मामा किती घरं होती पहिलेची? 4x4ची खोली. घरात माणसं किती राहत होते एका खोलीत? 10 माणसं राहत होती. बरोबर आहे का? 10 माणसं. बरं, 10 माणसं एका खोलीत राहत होती. घरी पाहुणा आल्यावर किती दिवस राहत होता? आल्यात का नाही कधी पाहुणे तुमच्या घरी? हा, किती दिवस राहत होते पाहुणे? या बाबा, बोलणारे बाबा या इकडे, पुढे या, या इकडे, या या इकडे या, पुढे या. पाहुणा जर आपल्या घरी आला तर 10 माणसं 2 जर पाहुणे आले तर पाहुणा एक जरी आला तरी आपल्या घरी पाहुणा 2 ते 3 दिवस राहत होता, जात नव्हता. मग त्यावेळेस आपण त्याला म्हणत होतो का झोपायला जागा नाही? ऐका, ज्या ठिकाणी 10 माणसं ज्या अंतरुणावर झोपत होती ते आलेले पाहुणे 2 सुद्धा त्याच ठिकाणी राहत होते. पण ज्या घराला आम्ही म्हणत आज आमच्या 4-4, 5-5 मजली माडी येतात, त्या घरात 2च नवरा बायको आहेत महाराज. झोपायला माणसं नाहीत. महिना महिना एका खोलीचं कुलूप निघत नाही. बरोबर आहे. आहे का आमचं घर? घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जुन्या जळमटाला जाळले पाहिजे. मोठे मोठे बंगले आम्ही बांधले. कुणासाठी बांधले? घर कुणासाठी बांधतो आपण? चौबदार, घर कुणासाठी बांधतो? माईच्या ना आपल्यासाठी. पोरा हे का ते ताईनं सांगितल्या, पोरासाठी. कधीच माणूस स्वतःसाठी करत नाही. व जे बी काही करतं ते आपल्या पोरासाठीच करतं, आणि पोरग त्याच्या पोरासाठी करतं. पण पोरग आपल्या मायबापासाठी करतं का? नाही. आपण आपल्या पोरासाठी, आपलं पोरग त्याच्या पोरासाठी, त्याचं पोरग त्याच्या पोरासाठी. पण कुणीतरी माघारी वळलंय का? नाही वळलं. म्हणून नाही, घर आपल्या कामाचं नाही. छोटीशी झोपडी असायची, त्या झोपडीमध्ये 10-12 माणसं सुखानं असायची. आज आपले 4-4 मजली बिल्डिंग आहे पण आपल्या कामाची नाही. दुसरी गोष्ट आहे का? हे घर, अन्न. पूर्वीच्या संसारात 2च पदार्थ बनत होते, एक भाकरी आणि दुसरी भाजी. घरात जेवायला काय राहत होतं? एक भाकरी आणि एकच भाजी राहायची, पण माणसं पोटभर खायची. याच्या पुढे जाऊन बोलते, जे भाजी आणि भाकरी माणसं खात होती त्या माणसाचं आज 100 वर्ष आयुष्य आहे. आज इथं सगळे बसलेले 50च्या पुढलेच आहेत. 50च्या मधले एक बी नाही, पैलवाना सहित 50च्या पुढलेच. कुणीच नाही 50च्या मधलं इथं. मैड्याच तेवढा एक सोडला तर. बरोबर आहे का? सगळे 50च्या पुढले. भाजी आणि भाकरी खात होते, त्यांना 100 वर्षाचं आयुष्य होतं. बर्गर पिझ्झा खात्यात ती 35लाच चालल्यात. विठाला आमच्या घरामध्ये अन्न आज भरपूर झालं पण खायला माणसं नाहीत, एवढं अन्न आहे. पण आमचं पोट भरत नाही. सहज लोक म्हणतात आज का केलं ते घरात पोटच भरलं नाही, चला खायला. कुठं? बाहेर. नाही आमचं पोट भरत. तिसरी गोष्ट वस्त्र. आज एवढ्या साड्या, एवढे कपडे पुरुषाकडे बी महिलाकडे बी. कुठं जर निघालं गोदरेज कपाट भरून राहावं, सगळं घर साड्यांनी भरावं, कोणतं लेवावं हा प्रश्न पडतो की नाही? पूर्वी वस्त्र कमी होती. पूर्वी शाळेत तर गेलतो की. शाळा किती शिकला? शिकायच नाही, पापच कटलं. तुम्ही शिकला का? नव्हता. तुम्ही बी गेल ना शाळेत? इथं कुणीच गेल नाही शाळेत. मास्तरच आहेत का? वा. गुरुजी आहेत का तुम्ही? वा. गुरुजी पहिला हाफ चड्डी कितवीच्या पोरापर्यंत होती? हाफ चड्डी. वा. 10वी पर्यंत हाफ चड्डी, हाफ शर्ट. बरोबर आहे का? वस्त्र कमी होती त्या काळात, पण माणसं त्या वस्त्र अंगावर घातल्यावर शोभून दिसत होती. वस्त्र कमी पण माणसाला शोभत होती. आज जन्मल्या त्याला पॅन्ट आहे हो, त्याला घाला बी येत नाही. इतभर पॅन्ट जन्मलं की त्याला लगेच पॅन्ट आहे. आज वस्त्र भरपूर आहेत
पण आमच्या अंगाला शोभून दिसणारे नाही, ते लक्षात ठेवा. अन्न वस्त्र आणि निवारा गरजेच्या वस्तू आहेत, पण ऐका, या गरजेच्या वस्तू म्हणून आम्ही त्याला वापरत नाही. देव आम्हाला द्यायला भरपूर देते, पण आम्हाला त्याच्यातून समाधान मिळत नाही. अरे समाधान कुठं मिळतं? आम्हाला कमी पडावं, पण आमच्या जवळ अधिक भगवंताचं नाम असावं. विठाला तुकोबाराय म्हणतात, देवाई तिन्ही गोष्टी आम्हाला कमी असाव्या, तिन्ही गोष्टी कमी असाव्या, पण आमच्याकडे अधिक काय असावं? ज्याच्यासाठी आमचा जन्म झाला ते आमच्याकडे असावं. आमचं कशासाठी जन्म झाला? देवे दिला देह, देवे दिला देवे दिला देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देवे दिला देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देवे दिला देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देवे दिला देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा वादिकेचा. भजनासाठी देह दिला, पण आम्ही संसारासाठी खर्च केला. आणि खरं सांगू, देवाला काही द्यावं लागत नाही. संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. काय दिलं होतं साधू संतांनी देवाला देव आपला होण्यासाठी? जन्मभरीच्या श्वास तुके मोजले हरिना विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. काही द्यायची गरज नाही, दोन नाम, पण ती संसारात राहून सुद्धा घेता येतात, संसारात राहून सुद्धा करता येतात. तुकोबाराय म्हणतात, याच्या व्यतिरिक्त मला काहीच नको. पण ज्या ज्या वेळी मी समाधान आहे, आज तुकोबारायने देवाला काय मागितलं? देवच मागितलं. देव बी मागितला नाही, देवाचे हात नाही, देवाचं मुंडकं नाही, देवाचं शरीर नाही. आपण जर एखादं नारळ देतो आणि देवाला म्हणतो, देवा नारळाच्या मोबदल्यामध्ये पप्प्याची दारू सुटू दे बघ, बरोबर आहे का? थोडासा नैवेद्य दाखवतो, नवरा माझा ऐकू दे बघ, बरोबर आहे का मावशी? हा, या गोष्टी जर आपण देवाला मागितल्या, देव म्हणतो एवढं वैराग्य युगान युगे युगे 28 विठू विठेवरी. माझ्या बायकोकडे तोंड वाकडं करून मी विठेवर उभा टाकला. कशासाठी? संसारातलं सुख देण्यासाठी का? नाही. जे देवाला देता येत नाही ते आपण मागायचं नाही. एकदा एक भक्त तांब्यामध्ये पाणी घेतलं आणि म्हणला, श्रावण महिना चालू झाला म्हणला, आणि या श्रावण महिन्यामध्ये मारुतीला रोज पाणी घालतो म्हणला, रोज पाणी घालतो. वय होतं 35 वर्षाचं, पण रोज पाणी घालतो का म्हणला. महिनाभर पाणी घातलं. मारुती रोज पाणी घातलं की मारुती थरथर थरथर कापायचा. जसं जसं महिना संपत आहे, जसं जसं महिना संपत आहे, तसं तसं मारुतीला वाटायचं, काय मागेल बाबा पाण्याच्या मोबदल्यामध्ये, काय मागेल बाबा पाण्याच्या मोबदल्यामध्ये. आणि बरोबर ती गटारी आमुषा आली, त्या दिवशी तांब्या भरून घेऊन गेलं. गटारी आमुषा माहित आहे की? गटारीत पडणारी आमुषा. हा, कोणती आमुषा? गटारीत पडणारी आमुषा म्हणजे कोणती आमुषा? तुम्ही बोलत नाहीत का माणसं? पोळ्याची आमुषा. त्या दिवशी माणसं कुठं पडतात? बरोबर आहे का नाही? तिचं नावच आहे गटारी आमुषा. हा, त्यानं त्या दिवशी तांब्या भरून एवढा घेतला आणि गेला मारुतीकडे. मारुती असा दारात ह्यानं होता तवरच लटलट लटलट कापू लागला. पाणी वतला आणि मारुती राया, 30-31 दिवस झालं तुला पाणी वतलं मला. आता पाणी काय घालण्यासाठी पैशाची गरज आहे का? नाही. हापसाचं दान 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 हापसाचा तांब्या भरून न्यायचा आणि घालायचा, भडभड भडवतायचा. मारुती राय थंडगार पाण्यानं लटलट लट कापायचं, माघारी यायचं. आज म्हणला मला मागावं असं वाटतं. म्हणला काय पाहिजे बाबा बोल म्हणला मारुती राय. पाण्याच्या मोबदल्यामध्ये तुला काय देऊ सांग मला. काही पद्धत आहे सध्या कलियुगातली, दूध विकायला दारूदार जावं लागतं, बरोबर आहे, पण दारू घ्यायला दुकानला जावं लागतं. ती रस्त्यावर मिळत नाही, ते दुकानला जावं लागतं. दूध रस्त्यावर. आज चप्पल बूट हे दुकानात येतं. चप्पल बूट हे घेण्यासाठी दुकानात जावं लागतं. आणि चांगला पेपर, जगाचा निरोप ज्याच्यामध्ये आहे, जगाचा संवाद ज्याच्यामध्ये, ते पेपर दारोदार विकायला येतो. ही शोकांतिक आहे सध्या कलियुगातली मावशी. तसं सांग म्हणला, तांब्यावर पाण्याच्या मोबदल्यामध्ये काय देऊ नको म्हणला. 35 वर्षाचं वय झाले, बायको दे म्हणला. ह्यानं म्हणला माझ्याकडे असती तर मी कशाला ब्रह्मचारी होऊन बसला असतो.
बरोबर आहे, मीच ब्रह्मचारी आहे. मलाच नाही म्हणला, तुला कुठली देऊ म्हणला. जाऊ दे म्हणला, पण महिनाभर पाणी घातलास म्हणला. महिनाभर पाण्याच्या मोबदल्यामध्ये एक काम कर म्हणला, माझा राम तुला बायको देईल जा म्हणला. गेला रामप्रभूकडे. रामप्रभूला म्हणला, मलाही सेवा केली म्हणला हनुमंतरायाची, महिनाभर पाणी घातलं म्हणला, आणि इच्छा व्यक्त केली की मला हनुमंतरायाने तुमच्याकडे पाठवलं म्हणले, जा रामाकडे म्हणले. म्हणला काय पाहिजे, काय इच्छा पाहिजे? काही नाही म्हणला, देवा मला बायको द्या म्हणला. रामप्रभूंनी म्हणलं, माझ्याकडे बायको आहे म्हणला, पण खरं सांगू माझीच हरवली आहे, मलाच सापडना म्हणला. अहो म्हणला, तुम्ही तर देव आहात म्हणला, तुमची बायको हरवली आणि तुम्हाला सापडत नाही म्हणला. अरे म्हणला, राम आहे म्हणला, मी माझीच बायको कुणी शोधून आणून दिली तुला सांगू का म्हणला? कुणी? ज्यानी सीता शोध केली, राम सीता भेट, त्या राम सीता भेटवण्याचं कामच हनुमंतरायाने केलं म्हणला, तीच देते जा म्हणला. माझीच मला कळलं नाही. दोघांकडून मी माघारी निरोप घेतला. रामाची हरवली, हनुमंतरायाने शोधून आणून दिली. हनुमंतरायाची भक्ती केली. हनुमंतरायाने म्हणले, जे माझ्यापाशी नाही सेवा तू माझी केला, पण देण्याचे दानत माझ्याकडे जे नाही ते मागायला मला आला. तुकोबाराय म्हणतात, ज्या देवाकडे जे मिळतं ते मागायला जा. ज्या देवाकडे देण्याची दानतच नाही, जर आपण त्याच्याकडे मागायला गेलो तर ते मिळेल का? मिळत नाही. तुकोबारायने देवाला काय मागितलं? अभंगाच्या पहिल्या चरणात, मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशी तरी पाय पाणं. तुकोबाराय म्हणतात, मी जगाला कुणाला मागत नाही. ऐक, जगाला मागितलं तर यामध्ये कोणी म्हणल दान, कोणी म्हणल भीक, आणि कोणी म्हणल भिकारी. म्हणून मी जगाला मागत नाही देवा, मी तुला मागायला आलो. पण ज्यावेळी तुकोबाराय देवाला मागायला गेले त्यावेळी तुकोबारायने संसारातलं काहीच मागितलं नाही, देवाचे पाय मागितले. पण देवाला पाय मागत असताना देवाने म्हणले, पाय सुद्धा माझ्या जवळ नाही, तुका तू माझे पाय मागतोस. पाय मागण्याचं कारण काय तुकोबाराला देवाने विचारलं. तुकोबाराय सांगू लागले, चरणी स्थिरावले मन, रूपी जडले रे लोचन, देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठल. मी तुला पाहिलं ना
त्यावेळेस माझ्या जीवनात एवढा आनंद झाला की देवा खरंच सांगू रूपी जडले लोचन तुला मी भुललोय आणि खरंच देवाच्या रूपाला भुललं पाहिजे. सावळे परब्रह्मा आवडी या जीवा. देवाचं रूपच तसं आहे. मग माझं रूप मागत नाहीस तू पाय मागतोस पण पायी माझे रिकामे नाही. पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला 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 नंदाचा ज्यावेळेस गोपाल कृष्णाला माझ्या गोपिकानं पाहिल्या त्यावेळेस भुलून गेल्या. भुलविले वेणू नादेन वेणू वाजविला गोविंदे. भुलून गेल्या. गोपी भगवंताला पाहिल्यानंतर भुलल्या तसं तुकोबाऱ्या सुद्धा देवाला पाहिल्यानंतर भुलले. देवाला म्हणू लागले रूपी जडले रे लोचन तुझ्या रूपाला मी भुललोय म्हणले पण तुझं रूप मला नको आहे म्हणले. हे रूप जगासाठी आहे हा पण ऐक ना माझ्यासाठी तुझे मला पाय हवे आहेत म्हणले. पाय रूपाला गोपी भुलल्या पण तुझ्या पायाला मी भुललोय. म्हणून प्रत्येक व्यक्ती कोणत्या कोणत्या तरी गोष्टीला भुलला जातो. देवाने विचारलं माझ्या पायाला का भुललास म्हणजे रूप एकानं घेतले पाय एकाने घेतले. पाय साधू संतानं घ्यावं रूप गोपिकानं घ्यावं म्हणून रूप गोपिकाला देऊन टाकलास देवा म्हणून तुझं रूप नकोय मला तुझे पाय माझ्यासाठी पाहिजेत. बरोबर आहे का. मग देवाने म्हणले पाय माझे रिकामे नाहीत ना. देवा म्हणले तुझे पाय कुठे गेले. पाय लक्ष्मीच्या हाती. पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या पाय लक्ष्मीच्या
चाहती किती आवे का कुलती किती आवे का कुलती किती आवे का कुलती ये ज्ञानवा तो हरी ये जीवनवा तो हरी ये ज्ञानवा तो हरी ये ज्ञानवा तो हरी हरी बोल देवानी म्हणले पाय माझे रिकामे नाहीत पाय माझे लक्ष्मीच्या हाती किती यावे काकू किती जरी काकुल त्याला तर माझे पाय बायकोच्यात समजा आता तुम्हाला बालाजी महाराजांना पट्टी मागितली इथं आल्यावर सप्त्याला तुम्ही काय म्हणता खरं बोला गडी माईचन तिला विचारून उद्याच्याला देतो हाय का आपलं स्वातंत्र्य त्याच्यावर नाही सत्ता संपत्ती आणि सौंदर्य न टिकणाऱ्या गोष्टी सत्ता कायम राहत नाही सौंदर्य कायम राहत नाहीत बालपणात कुणी उचलून घेतं म्हातारपणात कुणीच घेत नाही बरोबर आहे संपत्ती जरी असली तिन्ही काळामध्ये तरी त्याच्यावर आपली सत्ता चालत नाही म्हणून सत्ता संपत्ती सौंदर्य न टिकणाऱ्या गोष्टी म्हणजे याचा मोहच नाही साधू संताला त्यावेळेस विचारलं पायच पाहिजे पाय बी लक्ष्मीच्या हातात आहेत म्हणले मग देवा तुमचे पाय प्राप्त करण्यासाठी कुणाची सेवा करावं लागलं लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वशे तुझे पायीन मज ठेवी हे चिठ म्हणले एक काम कर म्हणले जो कुणी विष्णूचं भजन करेल त्याच्या घरची लक्ष्मी दासी होते म्हणले आणि जो कुणी जर भजनच करीत नसेल तर माझी लक्ष्मी त्याच्या घरची दासी होत नाही मग देवा रात्रंदिवस काय करू भजन कर मग तुकोबराने तीच मागणी मागितली काय म्हणली ह्याचे दान दे गा देवा तुझा विसर बाबा तुझ्यात आणि माझ्यात अंतर नसावं म्हणून भजन केलं की देव आपल्या जवळून दूर जात नाही भजनानंच देवाची प्राप्ती होते भजनच तेवढं आनंदाने केलं पाहिजे विठाला रात्रंदिवस जन्मल्यापासून प्रल्हादानं भजन केलं जन्म झाल्यापासून प्रल्हादानं भजन केलं पण लोकाला प्रश्न पडतोय 8-7 वार आहेत आणि 7 वाराला 7 देव आहेत तर कुण्या देवाचं भजन करावं सोमवाराला की महादेव आठवतो मंगळवाराला की आई आठवती बरोबर आहे का देव बदलला की आम्हाला भाव बदलतो भाव बदलला की भजन बदललं आमचं पण नाही असंही केलं ना आम्हाला देवाची प्राप्ती होत नाही देव मिळत नाही म्हणून तुकोबराने विचार केला आम्हाला देवच पाहिजे तर त्यात एकाच देवाचं भजन केलं पाहिजे कुण्या देवाचं एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम
देवबाची नाम, एकाच देवाचं नाव आम्ही घ्यावं आणि त्या एका देवाचं नाम घेतलं की त्या एका देवाची आमच्यावर कृपा व्हावी. मग आम्ही देवा तुझी जर कृपा झाली तर आम्हाला, मग देवाने विचारलं माझी कृपा व्हायला तयार आहे, पण तुम्हाला त्या कृपेच्या मोबदल्यामध्ये काय काय पाहिजे. तुकोबारायांनी म्हणले पैसा अडका मला नको, माडी बंगला मला नको, मग सोनं नाणं सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, माणिक पाशान खडे जैसे. सोने ना, मग ते तुकोबारायांनी परत म्हणले सोनं नाणं नको म्हणल्यावर देवानं विचारलं तुला काय द्यावं. मोक्ष मुक्ती तरी द्यावा लागेल की. त्यावेळेस सांगितलं मोक्षाला आम्ही घरात उभा केलं, मुक्तीला आम्ही दारात उभा केलं. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, होय सांगू कशी तू काम. मोक्ष माझ्या घरी कामाला लावलेला आहे मी मोक्षाला, आणि मुक्तीला तर दारात उभा केलं. म्हणलं येता जाता मुक्ती माझं दर्शन घेते म्हणली. बरं तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, आता दिवसचारी खेळी मिळे. ते खेळत माझ्यासोबत राहते म्हणले, तिचं नाव मुक्ती आहे म्हणले. देवा मी भजन करायला तयार आहे, पण ऐक ना मला या संसारातलं साधन काहीच नको, एकच दे. देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडून. तुझे पाय जर मला मिळाले तर संसाराचं व्यसन मला जडणार नाही, आणि देवा तुझे जर पाय नाही मिळाले तर मला संसाराचं व्यसन जडल्याशिवाय राहणार नाही. मग संसाराचं जर व्यसन मला जडलं तर समाज बनेल जसा आला तसा गेला, आणि परमार्थिक व्यसन जडलं तर काय होईल, गेल्यानंतर सुद्धा लोक माझं नाव घेतील, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. तर देवा मला तुझे पाय दे. पण ते पाय देत असताना तुकोबाराने विचारलं पायच देण्यासाठीच पाय माझ्याकडे नाही तर देवा मी तुला पाय कसे देऊ. मग तुकोबाराला प्रश्न पडला, देवच उचलला आणि तुकाराम महाराजांना डोक्यावर ठेवला. झोपलेली मामा डोक्यावर ठेवला देव. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर झालं. विकायला देव बाजारात निघाले, घ्यावो देवाला दारात. देव आणले, पाय देत नव्हता, देवच अवघा डोक्यावर घेतला. देव डोक्यावर ज्याच्या बसला, वसुदेव सुतम देव कौसचानूर मर्दनम, देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. म्हणून जगाच्या पाठीवर 3 जगद्गुरु, बाकी सगळे जगद्गुरु. विठाला काय झालं, आजोबानं नातवंडाला जवळ घेतलं, आणि काय की स्वतःच्या पोरावर प्रेम राहत नाही, पण पोराच्या लेकरावर लई प्रेम राहते. आल्या आल्या बघितलं आमच्या बालाजी महाराजांचं त्यांच्या मालकीने त्या नातवंडावर प्रेम, नातीवर. ते नात बी हुशारच आहे. पाया पड म्हणलं की पाया पडणार, पाणी दे म्हणलं की पाया धुवायला पाणी देणार. हे संसार सुद्धा लागायला घरातून परंपरा तशी असली पाहिजे. तसं लेकरावर आपल्या प्रेम राहत. कुठलाच बाप आपल्या लेकराला खांद्यावर घेऊन फिरत नाही बघा, पण नातवंडाला डोसक्यावर घेऊन फिरल्याशिवाय राहत नाही. असं बस येतोय धर माझ्या डोक्याला धर म्हणून फिरते, गावभर फिरते का नाही. नातवंडासाठी आजा घोडा होतो, गाढव होतो, बैल होतो. वागतोय बस पाटकुरी म्हणते, गुबुक 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 बैल होते. बरोबर आहे का. कमरवर घेते, किती वजन होऊ द्या, 40 किलोचं पोरग राहू द्या, नातू. एक लेकर जन्मल्यावर गिल्डाच्या गिल्डा राहतात. आता महिड्या काय बार काय काड्यावर घेतलं, गाडावच होते ती घेणारा माणूस. आणि आता बघून बघून हसले त्याने तुला. आणि खांद्यावर घेतलं की घोडा टकक टकक चालते. विना घ्या म्हणा, इथं घ्यावं 2 तास विना सप्त्यात, विण्याला माणूस नाही. तेवढं वजन आपल्याला होईना, हो गेलंय आता सगळं. आणि घरात नाताला खांद्यावर घेतल्याशिवाय खायला मिळत नाही, जेवायला मिळत नाही, लक्षात ठेवा. असं घेतलं खांद्यावर, घोड्याने चालला. नातानं म्हणला बाबा मला जत्रेत घेऊन चला की, बाबा मला जत्रेत घेऊन चला की. आता नातोय बघा प्रेम, गेला जत्रेत घेऊन. जत्रेत काय घ्यायचं बाबा तुला खेळणं सांग मला. प्रत्येक दुकानात जायचं, पोरगानं ना म्हणायचं, प्रत्येक दुकानात जायचं ना म्हणायचं, प्रत्येक दुकानात जायचं ना म्हणायचं. असं फिरता 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 शेवटचं दुकानाला, अरे बाळा काय तर घे, तुला एवढं घोड्यावनी गाडवावनी घेऊन आलो तुला इथंपर्यंत, घे काहीतरी. असा लटका साप बांधलेला होता. बाबा म्हणला तेवढं मला द्या की म्हणला. आता आज जाय मागेल ते पुरवणं. घेतलं ते सापन आज्यानं दिलं, आज धरला हाताला. असं साप खेळवीत 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 लेकरू आलं गावात. गावात आल्यावर आता त्या आज्याच्या वयाची माणसं वट्यावर बसली होती चौकात. आज्यानं म्हणला पप्या जा तू घरला खेळणं घेऊन. जरा माणसं बसलीत चावडीवर, येतो जरा गप्पा गोष्टी करून. दिवसभर बाजारात फिरले.
ते घेतलं की पप्प्यानं हातात साप आलं घरला. नीट गेलं हॉलमध्ये खेळायला लागलं. संध्याकाळ झाली. म्हातारं बसलं चावडीवरच गप्पा मारीत. चावडीवर गप्पा मारीत बसलं आणि ह्यानं गेलं हॉलमध्ये खेळलं. लेकरू आहे ती. खेळलं बाहेरल्या रूममध्ये आलं. तिथं खेळलं. तिथून खेळता स्वयंपाकघरात गेलं. स्वयंपाकघरात खेळलं तोपर्यंत मायन चुलती भांडी घेऊन बाहेर घासायला आली. माय घासत होती, चुलती धुवत होती. आजी बाजूच्या खोलीत झोपलेली होती. तिथं खिळवलं त्या घरात गेलं. आजीला गाढ झोप लागली होती. खेळता पलंगावर चढता आजीच्या अंगावर फिरवलं. आजी गाढ झोप. जे खेळवीत बसलं, जे असं साप आजीच्या अंगावर ठेवलं ना, आपण आजीच्या बाजूला झोपी गेलं. लेकरू आहे. लागली झोप. ती नकली साप जशा तसा आजीच्या तोंडावर फणा काढून असा बसला. सुनाचे जावाचे भांडे झाले घासायचे. थुरली ना आली का करायली की माझी लेकरू म्हणून अशी वाकून बघितली. आता वाकून बघितल्यावर लेकरू झोपलेलं दिसलं, पण मोठा लट नाग सासूच्या छाताडावर दिसला. तिने लगेच जावला बोलली, इकडे माय अक्का म्हणली, हो का लई म्हातारीच्या उरावर मोठा लट साप बसलाय किंवा म्हणल्या कुठून गेला असेल आणि कसा गेला असेल. तेवढ्यात म्हातारीने ह्या दोघीची कुजबुज ऐकली की जर्रा म्हातारी जागी झाली. ती जर्रा म्हातारी जागी होऊन अशी डोळे उघडली की फणा काढूनच पुढे दिसला छाताडावर. आता कशी करू माय म्हणली, काळ आला जवळी ग्रासावया. हळूच म्हातारीनं जे असं सरळ तोंड होतं, म्हातारीनं थोडं वाकडं केलं. कसाठी केलं वाकडं? आणि म्हातारी दाराकडे बघलाली. कसाठी बघलाली? दारातून कुणीतरी यावं आणि मला वाचवावं. तेवढ्या दारात 2 सुना होत्या. त्या सुनावाकडे आता हलावं तर ही चावल मला. केविलवाना चेहरा करून बघलाली सुनावाकडे. ती एकमेकी म्हणाल्या, हिचा चेहरा जन्मभर असा असता तर दोघीनं सापाला मारून हिला वाचवलं असतं बघ. पण जन्मभर हिनं डोळे वट्टारली आपल्यावर. जाऊ दे की मरू दे एकदाची, कशाला वाचवायचे. ती दोघी दारात बोललेल्या. असं बोलता पोरग आलं. तेवढ्यात पोरानं बघितलं, अरे बापरे म्हणलं, आईच्या छातीवरच साप बसलाय म्हणला. पण आपली बी ताकद नाही मारायचा म्हणलं. गेलं पोरग पळत. कुठं? बापाकडं. आलं चौकात आलेल्या म्हाताऱ्याला सांगितलं, साप. म्हातारे हे धोत्राचा चाळ धरून पळतच आलं. जी पळत आलं म्हाताऱ्यानं कसलाच विचार केला ना, बिनधास्त वरी रूम मध्ये गेलं, शेपटाला धरलं, बाहेर आणलं, अंगणात फेकून दिलं. आता ओरिजिनल असतं तर म्हाताऱ्यानं धरलं असतं का? खरं बोला. हा, धरलं असतं का? धरलं. मग म्हातारीनं म्हणली, माय का म्हाताऱ्याचं प्रेम आहे माझ्यावर. सुनेनं वाचविलनी, लोकांना वाचविलनी, कुणं वाचविल? प्रेम होतं का ती? हा नाही, त्याला नकली माहित होतं. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येणार हरी. मग म्हाताऱ्यानं म्हणला, बाई कशाचं प्रेम? म्हणला ढेकळाचं लटकं होतं म्हणून आणलो बाहेर फेकून दिलं. ओरिजिनल असतो तर मध्ये सुद्धा आलं नव्हतं, तिथे धोत्रात पिवळी झाली असती म्हणलं. विठाला तुकोबाराय देवाला म्हणतात, संसारातलं काही नको, हे सगळं काही लटकाय परमार्थिक जीवनदी. संसारात प्रत्येक वस्तूचा विनाश आहे आणि परमार्थात एकच भगवंता तो अविनाशी आहे. म्हणून तो जर भगवंत मला अविनाशी मिळाला, ते डोक्यावर घेतला आणि दारात विकायला आला. प्रत्येक व्यक्तीच्या मुखातून शब्द गेला, देव नलगे साठवणीचे रुंदले जागे. पण एक अशी स्त्री बाहेर आली आणि तिने सांगितलं, परमात्मा हा मला पाहिजे. त्या स्त्रीचं नाव आहे धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर. पंढरीचा
केला हात विठ्ठल कोणीला, पण कशानं शब्द केली जाडाजोडी, विठ्ठल पायी घातली भजनानं देव धरला. मग भजनच आम्ही जर नाही करत, भजन करतो आम्ही पण भजन ते नो यो वंगळवाणी नरका जाणे चुकीनं. टाळा वाजवून वाजवून झिजून गेल्या, वरडून वरडून घसे बसून गेले तरी देव आमचा होत नाही का? आम्ही आम्हाला आवडणारं भजन करतो, देवाला आवडणारं भजन आम्ही करत नाही. देवाला आवडणारं जर भजन केलं तर ऐका सुखे येतो घरा नारायण, कुठंच जायची गरज नाही. म्हणून मागणे ते का तुझं प्रती आहे, देशी तरी पाय अवघा देव तुकोबरायने स्वीकारला. पण कशानं कुणाच्या संगतीतून? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये या संताजी निरवी हेच मत देई, या संताजी निरवी हेच मत देई, या संताजी निरवी हेच मत देई, या संताजी निरवी हेच मत देई. आणि ग तुझे काही न मागो देवा, आणि ग तुझे काही न मागो देवा, या संताजी निरवी हेच मत देई, या संताजी निरवी हेच मत देई. आणि का तुझे काही मागो देवा, आणि का तुझे काही मागो देवा, या संताजी निरवी हेच मत देई, या संताजी हेच मत देई. या संताशी निर्वी हे चिमज देई, अनिक दुजे काही नको दे. दुसरं मला काहीच नको म्हणतात तुकोबर आहे. संत संगत मागितली, संत संगतीचे काय सांगू, सुख आपणा सारिके करते देख. निर्वी या शब्दाचा अर्थ आहे संतांची संगत, निर्वी या शब्दाचा अर्थ आहे संतांचं सानिध्य, निर्वी या शब्दाचा अर्थ आहे संतांच्या संगतीमधलं भजन. ज्यावेळेस आम्हाला संताच्याच संगतीत मिळतं त्यावेळेस अनेक तुझे अनेक दुसरे मज नाही आता नेमिलो या चित्तापासून. बस माझ्या चित्तापासून मी तुझी नेमणूक केली, पण याला सबूत याला पुरावा जर कोण असेल तर हे साधू संत आहेत. म्हणजे या संतांच्या सान्निध्यातून मी भगवंता तुझी प्राप्ती केली. ऐका, रामप्रभूच्या हनुमंतरायाच्या हृदयामध्ये रामप्रभू विराजमान झाले केवळ भक्तीमुळं आणि संतांमुळं. दुसरी गोष्ट, सावता महाराजाच्या आत भगवंताची प्राप्ती झाली भक्तीमुळं संतांमुळं. तिसरी गोष्ट आहे दा वाल्या कोळ्यासारख्याचा उद्धार झाला भक्तीमुळं संतांमुळं. नारदाची भेट झाली, भक्ती कळाली, देवाचं नाव सुरुवात केलं, वाल्याचा वाल्मिक झाला, त्या वाल्मिकांनी तुलसी रामायण लिहिला. बरोबर आहे. मग मला सांगा, आम्हाला देव कळावा का आम्हाला देव मिळावं? कळावा. कळण्यासाठी बालपण आहे, लक्षात घ्या. कळण्यासाठी बालपण आहे, देवाला मिळवण्यासाठी तारुण्य आहे. आणि खरं सांगू, देवाचा आनंद घेण्यासाठी म्हातारपण आहे. पण आपलं उरपाटी चालतंय. म्हातारपणात देव आपल्याला कळतोय, म्हातारपणात देवासाठी पळतोय. बरोबर आहे का? पण मिळेल का हो? नाही मिळत, नाही मिळत. म्हातारपण अशी गोष्ट आहे, एक काळ कळावा, एक काळ पळावा आणि एका काळामध्ये त्याचा आनंद घ्यावा. तिन्ही काळ जर आपल्या जवळ असतील तर मागणे ते एक तुझं प्रती आहे. काही नको देवा, नलगती सायास जावे वनांतरान, सुखे येतो घरा नारायण. काही देवाला देण्यासाठी जायची गरज नाही. या संताशी संतांचं सानिध्य स्वीकारा. संतांचं सानिध्य स्वीकारलं, पण संतांच्या सानिध्यामध्ये लाचार होऊन जीवन नाही जगलं पाहिजे, उदार होऊन जगलं पाहिजे. आणि ज्यावेळेस उदार होऊन जगतो, दोन हातन तिसरं मस्तक देवाकडे जात. विठोबा रखुमाई, हरी जय जय हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय हरी जय हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय हरी जय हरी जय विठोबा रखुमाई. हरी जय हरी जय हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय हरी जय हरी जय विठोबा रखुमाई. हरी जय हरी
भरले अनंत भांडार. संत उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, क्षेत्र महिमे. आता इथं उदार हे आहेत आणि उदंड आहेत. जे उदार आहेत तेच उदंड आहेत आणि जे उदंड आहेत तेच उदार आहेत. बरं लक्षात ठेवा. म्हणून ज्ञान माणसाला भिऊ वाटत नाही. ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याला भीती वाटत नाही, आणि अज्ञान असलं की भीती वाटल्याशिवाय राहत नाही. मला सांगा, महाराज लोक रात्री 12ला तुमचं गाव सुटते, त्या महाराज लोकांना भीती वाटते का वाटत नाही? याला कारण काय आहे? का रस्त्यावर सांभाळायला कोण आहे का? नाही. ऐका, जे ज्याचं गातो तो त्याची काळजी घेतो. प्रत्येक वारकऱ्याला 12 वाजता गाव सुटते, पण त्या देवाला माहित आहे हे माझे आहेत, हे माझ्या जातीचे आहेत, हे माझ्या कुळाचे आहेत आणि हे माझे आहेत. म्हणून उदार येत आणि उदंड येत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, उदार तू होई मज ठेवी पायी संताचे. फक्त तुकोबारायांनी संत संगतन देवाचे पाय मागितले, याच्या व्यतिरिक्त काहीच मागत नाही. तुम्हाला आम्हाला झोपेतून उठल्यापासून जी मागायची सवय आहे ती संध्याकाळी झोपेपर्यंत पुरेल का हो आपली ती? मान्य आहे मला. राजहाट, बालहाट, स्त्रीहाट पुरवलाही पाहिजे. जिच्या नवऱ्याकडे पैसेच नाहीत आणि त्या बाईनं जर मला 2 तोळे सोनं द्या म्हणली आता सध्या, तर त्यानं म्हणते फाशी घेऊ का झाडाला जाऊन, म्हणते देऊ शकत नाही. म्हणून आहे देवाकडे काय आणि संतांनी मागावं काय हे कळालं की त्याचं नाव भक्ती आहे. आणि भक्तीचा विजय झाला, कधीच पराजय झाला नाही. मग भक्त होऊन भक्ती केलं की 100% समजायचं देव दुरी नाही, त्याला देव आमच्या जवळ आहे. हरी टाळी वाजवा, आहे तेवढ्यांनी तरी वाजवा, उग वाजवू नका, तालावर वाजवा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, गोपाल मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, गोपाल मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, गोपाल मुक्ताबाई ज्ञान सखया. मुक्ताबाई ज्ञान सखया. मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, गोपाल मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, गोपाल मुक्ताबाई ज्ञान सखया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.